जायचं नाही योगा घरी. कुठून युगला यायचं नव्हतं हे तर तुम्हाला कळालंच असेल. आज होता डे 2 इन गोवा. तर जवळच्याच बीचवरती आम्ही फिरायला निघालो होतो, जे की होतं बेनोलियम बीच. आम्ही आजचा ब्रेकफास्ट हॉटेलवरती न घेता तिथेच घेण्याचं ठरवलं. मस्त असा रस्ता होता. अवघ्या 20 मिनिटांमध्ये आम्ही तिथे पोहोचलो आणि मग आलू पराठा, व्हेज सँडविच, ऑमलेट असं सगळं काही आम्ही छान नाश्ता एन्जॉय केला. युगने देखील तेच खाल्लं. मी दुसरं काही कॅरी केलं नाही आहे युगसाठी मखाना सोडून. आम्ही जे काही खातो तेच तो सर्व खातो. बऱ्याच जणांचा प्रश्न होता, ताई तू काय काय पॅक करून नेलंस? तर मी काहीही केलेलं नाही आहे. आणि येस, आम्ही थांबलो कोर्टयार्ड मॅरिएट कोलवाला. तर याचे बुकिंग्स आम्ही क्रेडिट कार्डचे पॉईंट्स रिडीम करून मेक माय ट्रिपवरनं बुकिंग्स केलं आहे. तर तुम्ही जर यूज करत असाल तर तसं बुकिंग कमी यामध्ये मिळतं. तर तुम्ही नक्कीच ते चेक करा. बीचवरती मुलांना काय आवडतं तर ते पाणी खेळायला. 2 तास मस्त युगला माती आणि पाणी खेळू दिलं. तो खूप खुश होता. त्यानंतर नारळ पाणी घेतलं आणि तिथून घरी यायला निघालो. आणि मग आमचा होता TV टाईम. सगळ्यात जास्त सुट्टी कोणी एन्जॉय करत असेल तर तो म्हणजे युग. आणि त्यांनी दिलेली खिचडी त्याला बिलकुलही खायची नव्हती, कारण ती साधी होती आणि त्याने आईने घेतलेला उत्ताप्पा पूर्ण फस्त केला. त्यानंतर छानसा आराम केला आणि आम्ही आलो परत एकदा कोलवा बीचवरती. छानसा सनसेट एन्जॉय केला. आणि मला घ्यायचा होता टी, पण तिथे होता मशीनचा. काही ऑप्शन नव्हता. तोच चहा छान एन्जॉय केला. युगने मस्त फ्रेंच फ्राईज खाल्ले. रोहितने आईस्क्रीम घेतलेलं. वातावरण खूप सुंदर होतं. खूप छान वाटत होतं. आणि परत एकदा युगला खेळायची होती माती. आम्ही तिघांनी छानसा टाईम स्पेंड केला. आणि त्यानंतर युगला देखील भूक लागली होती, म्हणून अंधार पडल्यानंतर आम्ही परत एकदा हॉटेलवरती आलो. आणि आज डिनरमध्ये बरेच काही आयटम्स होते. पावभाजी, दम आलू. रोहितने तर मनसोक्त गोवन फूड एन्जॉय केलं. युगला तिथली झालमुरी आजची खूप आवडली, जी की लाईव्ह होती. आणि दिवसाचा शेवट आमचा तर नूडल्सनेच होणार. मग स्वीट्स खाल्ली आणि छान असा शेवट झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. फॉलो करायला विसरू नका.